वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी पोटॅटो पॅनकेक्स। त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतले होते। आता सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, बटाट्याची वरची साल जी आहे ती काढून टाकायची आहे। आणि इथे आपण बॉईल पोटॅटो नाही वापरणार आहे, असेच कच्चे बटाटे आपल्याला इथे वापरायचे आहेत। तर वरची साल सगळी काढून घ्यायची आहे दोन्ही बटाट्यांची। आणि मग बटाटे जेव्हा तुम्ही साल काढून घेता तेव्हा तुम्ही थोडंसं त्याला वॉश करून घेऊ शकता पाण्यामध्ये। तसं तर आपण नंतर खिसून घेतल्यानंतर त्याला वॉश करायचंच आहे। आता आपण एक एक करून दोन्ही बटाटे जे आहेत ते खिसून घेणार आहे। जर तुम्ही खिसतानासुद्धा पाणीमध्ये डायरेक्ट खिसू शकता, पण इथे मी आधी खिसून घेतलेले आहेत आणि नंतर पाणीमध्ये टाकलेले आहेत। कारण बटाटे काय होतात, बटाटे कधी कधी लाल पडतात। जर आपण खूप वेळ त्याला बाहेर ठेवलं तर बटाटे असं लालसर होतात, म्हणूनसाठी आपल्याला त्याला पाणीमध्ये ठेवावं लागतं। आणि त्याचा एक्स्ट्रा स्टार्च जो आहे ना तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण पहिलं खिसून घेत आहोत। आणि खिसून झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला मी दाखवेन की लगेच थोडा टाईम नंतर बटाट्याचा कलर लगेच चेंज व्हायला स्टार्ट होतो, थोडे असे रेडिश दिसतात, बघू शकता तुम्ही। सो लगेच इथे पाणी मी टाकून घेतलं होतं आणि पाणी टाकून घेतल्यानंतर त्याच पाण्यामध्ये आपण वॉश करून घ्यायचे आहेत आपले बटाटे। तुम्ही 1 ते 2 वेळा वॉश करून घेतला ना बटाटे व्यवस्थित तरी चालेल। मग त्यानंतर याच्यामधलं एक्सेस वॉटर आहे ते एक्स्ट्रा जे काय वॉटर असेल ते आपल्याला साईडला काढून टाकायचं आहे। आणि फक्त बटाटा आहे तो आपण इथे ठेवलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, ब्लॅक पेपर पावडर ॲड करायची आहे आणि 3 चमचे आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे। मैदा वगैरे काही ॲड करायची गरज नाही, कॉर्नफ्लॉवर यासाठी ॲड करणार आहे कारण एक छान क्रिस्पीनेस येईल त्यासाठी। तर इथे आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले होते। आता व्यवस्थित आपण हाताने मिक्स करणार आहे, काही पाणी वगैरे आपण इथे ॲड करणार नाही आहोत। असंच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इझिली ते मिक्स होतं, कारण आपण इतक्या वेळ बटाट्यांना पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बटाटे थोडे ओलसर आहेत, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही कॉर्नफ्लॉवर ॲड करून झाल्यानंतर। आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एका साईडला पॅन गरम करायला ठेवायचा आहे। पॅन आणि स्लो गॅसवर थोडं स्टार्टिंगला ठेवायचं आहे, कारण एकदम पण तवा जास्त तापला तर ते खालून करपून जातील। सो आपण स्लो गॅसवरती ठेवलं होतं आणि नंतर छोटे छोटे बॉल्स करून आपले जे पॅनकेक्स आहेत ते आपण छोटे छोटे बॉल्समध्ये करून तव्यामध्ये ठेवायचे आहेत। आणि ठेवून झाल्यानंतर जसं इथे मी चमच्याच्या मदतीने त्याला प्रेस केलं होतं तसं तुम्हाला प्रेस करायचं आहे। आता तुम्ही इथे चमचाचासुद्धा वापर करू शकता किंवा तुम्ही हातानेसुद्धा एकदम पातळ असे चपटे करू शकता पॅनकेक्स आणि डायरेक्ट तुम्ही तव्यामध्ये ठेवू शकता आणि मग तुम्हाला एकदम तो प्रॉपर क्रिस्पीनेस खायला भेटेल। सो तुम्ही तसंसुद्धा ट्राय करू शकता आणि मी जसं इथे केलं तसंसुद्धा करू शकता। मी जसं चमच्याने त्याला प्रेस करून पातळ केलं आहे तसं। पण जर तुम्हाला मोठेवाले पॅनकेक्स हवे असतील तर तुम्ही हाताने प्रेस करून करू शकता। तर आता इथे खालून ते चिपकून बसू नये पॅनमध्ये, म्हणून आपण तेल वरून ॲड करून घ्यायचं आहे आणि तेल ॲड केल्यानंतर ते अजून लवकर कुक होतील। तर एक साईडनं आपल्याला 30 to 60 सेकंड्स आपल्याला एक साईड फ्राय करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपण साईड चेंज करून घेणार आहोत। एक स्पून आणि स्पूनच्या मदतीने तुम्ही टर्न करा, तुम्हाला इझिली टर्न करता येतील। आणि जोपर्यंत आपले पॅनकेक्स आहेत जे गोल्डन कलर येत नाही ना, गोल्डन कलर किंवा गोल्डन ब्राऊन कलर, जर तुम्हाला अजून क्रिस्पी हवे तर तुम्ही थोडं ब्राऊन होईपर्यंत वेट करा। मी ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केले होते। तर दुसऱ्या साईडला टर्न केल्यानंतर पण आपण वरून तेल ॲड करून घ्यायचं आहे। क्रिस्पी पॅनकेक बनायला 5 ते 6 मिनटं तरी लागतात। सो याच्यामध्ये खूप पेशन्स ठेवावा लागतो बनवताना, पण ही रेसिपी खूप इझी आहे। सो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि मग तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायची आहे ती पण सांगा।